आज या ठिकाणी हिमक्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने संघटनेची ही आढावा बैठक घेण्यात आली। सोबतच संघटन वाढवण्याबद्दल या ठिकाणी चांगली चर्चा करण्यात आली आणि अनेक प्रभागातून अनेक तालुक्यातून या ठिकाणी नवीन सदस्य कार्यकर्ते यांची संघटनेमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला आणि त्यामध्ये चांदूर रेल्वे तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी आपण नितीन भाऊ मोटघरे यांची नियुक्ती केलेली आहे। सोबतच भीमराव भाऊ कांबळे यांची वडनेरा शहर अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे। अमरावती विधानसभेच्या महिला सचिव या पदावर पूनमताई बर्डे यांची नियुक्ती केलेली आहे आणि धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून ज्यांची अमरावती शहरामध्ये ओळख आहे अशा रंजनाताई डोंगरे यांची सूतगिरणी प्रभाग महिला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि सोबतच या ठिकाणी अकोल्यावरून चांदूर रेल्वेवरून आणि इतर तसेच संत कबीर नगर या नगरातील महिला अध्यक्षा मंगलाताई वानखडे, अमरावती विधानसभेच्या महिला अध्यक्षा सरिताताई खंडारे यांच्यासोबत अनेक महिला आणि बेलोडा शाखेचे अध्यक्ष परमानंद भाऊ खिराडे आणि अमरावती जिल्ह्याचे कामगार जिल्हाध्यक्ष सुमित भाऊ गणवीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व अनेक महिलांचा आज संघटनेमध्ये प्रवेश देण्यात आला आणि सर्वांना त्यांच्या नियुक्तीबद्दल व पुढील वाटचालीसाठी मी संस्थापक अध्यक्ष गोपाल भाऊ ढेकेकर व माझे सहकारी जे हिमक्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजयजी डोंगरे व अशोकरावजी इंगोले जे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत, या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा नियुक्ती व प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि सर्वांना पुढील वाटचालीसाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून तुम्ही पदाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।